Today's topic beats. Now, yesterday videos I explained about the beats complete up to here. This point n is equal to n1 minus n2. So now this one is a beat frequency, the analytical treatment. Okay. So now maximum sound waxing, minimum sound waning. So now this last part belongs to minimum intensity, so that is for waning. So waning beats and that maximum beats, so both are same. N is equal to n1 minus n2, and in that case n is equal to n1 minus n2. आज आपण पुन्हा एकदा बीट्सकडे जाऊया. कालच्या व्हिडिओमध्ये बीट्सचं कंप्लीट एक्सप्लेन केलेलं होतं. शेवटचा पार्ट तो असा आहे, हा मिनिमम ॲम्प्लिट्यूड म्हणजे वॅनिंग ऑफ साऊंडचं यासाठी आहे. तुझं बीट फ्रिक्वेन्सी n इज इक्वल टू n1 मायनस n2. ओके, तो आलेला आहे. म्हणजे वॅनिंगसाठी बीट फ्रिक्वेन्सी n इज इक्वल टू n1 मायनस n2. वॅक्सिंग म्हणजे मॅक्झिमम साऊंडसाठी n इज इक्वल टू n1 मायनस n2. म्हणजे दोन्ही ठिकाणी बीट फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे शेवटी थोडक्यात काय, बीट फ्रिक्वेन्सी हे n1 मायनस n2 इतका असतो. आज थोडं अजून डिटेल बघूया. ॲप्लिकेशन्स ऑफ बीट्स. या ॲप्लिकेशन्स ऑफ बीट्समध्ये पहिलं यामध्ये आहे की पहिलं ॲप्लिकेशन मॅचिंग ऑफ डिफरंट फ्रिक्वेन्सीज ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. मॅचिंग ऑफ डिफरंट म्हणजे काय, दिस फिनॉमिनन ऑफ बीट्स इज यूज्ड फॉर मॅचिंग ऑफ डिफरंट फ्रिक्वेन्सीज ऑफ ए म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. म्हणजे मानूया की बाबा एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, हा एक फ्रिक्वेन्सी नोट तयार करतो. दुसरा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, तो एक फ्रिक्वेन्सी नोट तयार करतो. मग या दोन फ्रिक्वेन्सी या फॉर्म्युलेचं जर घेतलं, पहिला फ्रिक्वेन्सी n1 आहे, दुसरा फ्रिक्वेन्सी n2 आहे. मग हे n2 असं ॲडजस्ट झालेलं आहे की दोन्ही सेम असेल. म्हणजे n इज इक्वल टू किती असणार, 0 असणार. म्हणजे या ठिकाणी बीट्स किती असणार, 0 असणार. मग बीट जर 0 असेल मग तेव्हा काय होईल, सो नाव दीज टू इन्स्ट्रुमेंट्स साऊंडेड युनिजन विथ ईच अदर. युनिजन होणार आहे म्हणजे एकरूप होणार आहे. अँड दे विल गिव्ह ए प्लिजंट साऊंड नोट. म्हणजे आल्हाददायक संगीत आपल्याला ऐकू येईल, असं याचं आहे. थोडक्यात काय लिहायचं, पहिलं ॲप्लिकेशन मॅचिंग ऑफ डिफरंट फ्रिक्वेन्सीज ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. डिफरंट म्युझिकल इन्स्ट्रुमेंटमधून तो डिफरंट फ्रिक्वेन्सी मॅच करायचा आहे. कधी, आल्हाददायक म्हणजे चांगलं म्युझिक जर ऐकत जर असेल दोन भिन्न इन्स्ट्रुमेंटमधून, तर यामध्ये तो मॅच झाला पाहिजे. म्हणजे पहिल्याचा फ्रिक्वेन्सी आणि दुसऱ्याचा फ्रिक्वेन्सी मॅच म्हणजे समान जर असतील तर काय होणार आहे, बीट्स किती होणार आहे, 0. म्हणजे 0 बीट जर असेल तर इथं यामध्ये युनिजन होणार आणि तो प्लिजंट टू दी ऑडियन्स. जो काही प्रेक्षक वर्ग आहे त्याला आल्हाददायक, संतोषकारक किंवा आनंददायक असं संगीत त्याला ऐकू येईल. याचा एक बीटचं एक पहिलं ॲप्लिकेशन आहे. दुसरं ॲप्लिकेशन असं आहे की द स्पीड ऑफ, टू डिटरमाइन द स्पीड ऑफ एरोप्लेन. टू डिटरमाइन द स्पीड ऑफ एरोप्लेन. इथं अजून एक आहे बाय डॉपलर इफेक्ट, असं एक लिहिलं तरी चालेल. बाय डॉपलर इफेक्ट. डॉपलर इफेक्ट म्हणजे थोडक्यात सांगतो, डॉपलर इफेक्ट म्हणजे काय. डॉपलर इफेक्ट म्हणजे द ॲपरंट फ्रिक्वेन्सी हर्ड बाय ऑब्झर्वर ड्यू टू रिलेटिव्ह मोशन बिटवीन सोर्स ऑफ साऊंड अँड ऑब्झर्वर इज कॉल्ड ॲज ए डॉपलर इफेक्ट. म्हणजे थोडक्यात काय माहीत आहे का, की आपण जे काही फ्रिक्वेन्सी ऐकतो, म्हणजे आपण म्हणजे काय ऑब्झर्वर, आणि सोर्स ऑफ साऊंड म्हणजे एक व्यक्ती असेल किंवा एक गाडी असेल, गाडीचा आवाज असेल किंवा ट्रेनचा आवाज असेल किंवा एरोप्लेनचा आवाज असेल, तो काय सोर्स ऑफ साऊंड आहे. मग तिथून जसं तो आपल्याकडे जवळ येईल तसं आपल्या फ्रिक्वेन्सी वाढणार आहे. जसं तो त्याच्यापासून लांब जाईल तसं तो आवाज कमी होईल.
त्याला म्हणलेलं आहे डॉपलर इफेक्ट. तिथं मग याची व्याख्या कसं आहे, दी ॲपरंट चेंज इन फ्रिक्वेन्सी heard by the observer due to relative motion between observer and source of sound is called as Doppler effect आहे. मग इथं तो डॉपलर रडार इथं या ठिकाणी घेतलेला डॉपलर रडार. मग आपण थोडं घेऊया रडारचा कन्सेप्ट काय, व्हॉट यू मीन बाय रडार. रडार हे जनरली आर्मी इथं जनरली वापरतात. रडार म्हणजे काय, एक एरोप्लेन असतं, तो एरोप्लेन एक सिग्नल जोडतो, एक रेडिओ वेव्स तो यामध्ये इमिट करतो. तो इमिट केल्यानंतर त्याच्यामध्ये दुसरा एक एरोप्लेन जर आडवा येत असेल तर अडथळा येतो, मग तो पुन्हा तो रिफ्लेक्ट होऊन त्या मेन एरोप्लेनकडे जातो. मग त्याला सिग्नल मिळतं की इथं एक इंटरप्ट झालेलं आहे, की त्यावरून दुसऱ्या एरोप्लेनचा स्पीड काढता येतो, म्हणजे डॉपलर रडारवरून. अलग लक्षात. सो नाव दिस वन इज दी बेस, दिस वन इज द सेकंड ॲप्लिकेशन. मग थोडक्यात परीक्षेमध्ये काय लिहायचं आहे की बाबा टू डिटरमाइन दी स्पीड ऑफ एरोप्लेन बाय युजिंग डॉपलर रडार इफेक्ट. संपलं, एवढंच लिहायचं. बघूया तिसरं यामध्ये, तिसरं या ठिकाणी आपल्याकडे टू डिटरमाइन अननोन फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड नोट. टू डिटरमाइन अननोन फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड नोट म्हणजे सपोज दोन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, एकाचा साऊंड नोट आपल्याला फ्रिक्वेन्सी माहीत आहे, दुसऱ्याचा माहीत नाही आहे. मग ते दोन्ही जर वाजवलं तर त्या ठिकाणी पहिल्याचा जर माहिती आहे आपल्याला फ्रिक्वेन्सी काय आहे आणि दुसऱ्याचा आहे ना त्याला ट्यून करत जावा, म्हणजे दोन्हीचा आवाज हा एकच आवाज ऐकू येईल. मग जेव्हा तो एक आवाज ऐकू येईल, म्हणजे जेव्हा दोन्ही भिन्न नसून एक आवाज येईल, मग त्यावरून आपल्याला काढू शकतं की पहिल्याचा जो काही फ्रिक्वेन्सी आहे तोच दुसऱ्याचा आहे. मग यालाच आहे, यालाच म्हणलेलं आहे टू डिटरमाइन द अननोन फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड नोट कॅन बी डिटरमाइंड बाय युजिंग फिनॉमिनन ऑफ बीट्स. तर परीक्षेमध्ये एवढं 3 महत्त्वाचे पॉईंट्स हे लिहायचे आहेत बरं का. काही 2 मार्काला विचारण्याची शक्यता आहे. राईट दी applications of bits, so you have to write these things. Okay, now let's go to about the numerical problem. So see about this numerical problem. The first problem is a sound wave in a certain fluid medium is reflected at an obstacle to form a standing wave. The distance between the two successive nodes is 3.75 centimeter. If the velocity of sound wave is 1500 meter per second, find the frequency. असं म्हणलेलं आहे. म्हणजे पुन्हा एकदा मी तुम्हाला डिटेल सांगतो या प्रॉब्लेममध्ये की एक साऊंड वेव्ह आहे कुठं फ्लुइड मीडियममधून, म्हणजे फ्लुइड म्हणजे काय, गॅस असेल किंवा लिक्विड असेल त्याच्यामधून तो जात आहे. तर त्यांच्यामध्ये काय झालं, स्टेशनरी वेव्ह तयार झालेला आहे आणि 2 नोडमधला अंतर दिलेला आहे, तो किती आहे 3.75 सेंटीमीटर. मग मी इथं गिवन डेटा लिहिलेला आहे λ/2 इज इक्वल टू द λ/2 काय घेतलं, कारण डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड इज अ λ/2, हे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेशनरी वेव्ह होतं. मग λ/2 इज 3.75 सेंटीमीटर घेतलं. सेंटीमीटरचं मी मीटरमध्ये रूपांतर केलं, 10⁻² मीटरमध्ये कन्वर्ट केलं. मग लॅम्बडा तर 2ने मल्टिप्लाय केला, λ=2 हे आलं, हे सर्व 7.50 × 10⁻² मीटर हे आलं. मग आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, हे व्ही पण लिहून टाकलेलं आहे, V = 1500. So now we know that V is equal to n lambda, n is equal to V/λ. Now substitute the value of V 1500 divided by lambda. This, so 7.5 × 10⁻². Now this भाग जातो असं 7.5 × 7.5, 7.5 दोन्ही 15 आणि वर राहिले वर 200 इंटू हा वर गेला, हा वर गेल्यानंतर काय झाला 10⁻² झाला, 200 × 10⁻², म्हणजे 2 × 10⁻4 झाला. याची फोड कशी केली माहीत आहे का, 200 म्हणजे 2 × 100, 2 × 100 म्हणजे 100 म्हणजे काय 10⁻², हा 10⁻², हा 10⁻², इथं काय झालेलं आहे 10⁻4 झालेला आहे, 2 × 10⁻4.
मग मी काय केलं 20 आणि 10⁻³ 10⁻³ म्हणजे काय किलो हर्ट्ज मी लिहिलं इथं, म्हणजे याचं उत्तर आलं n = 20 किलो हर्ट्ज. 20 किलो हर्ट्ज म्हणजे त्या फ्लुईडमध्ये, त्या माध्यममध्ये, तो लिक्विडी असू शकतो किंवा गॅस असू शकतो, त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी किती आहे 20 किलो हर्ट्ज इतका आहे. 20 किलो हर्ट्ज इतका आहे. बघा व्यवस्थित मी कंप्लीट फोकस करतोय की जेणेकरून तुम्हाला पटकन समजलं पाहिजे. आता बघूया आपल्याला दुसऱ्या प्रॉब्लेमकडे. 2 वायर्स ऑफ सेम मटेरियल अँड सेम क्रॉस सेक्शन. 2 वायर आहे, त्याचा मटेरियल सेम मटेरियल म्हणजे डेन्सिटी सेम आहे आणि सेम क्रॉस सेक्शन म्हणजे काय एरिया सेम आहे. आर स्ट्रेच ऑन ए सोनोमीटर. मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. सोनोमीटर म्हणजे काय, सोनोमीटर 1 वायर इज लोडेड. एक वायरला लोड केलेलं किती 1.5 kg म्हणजे 1.5 किलो आणि अनदर इज लोडेड विथ 6 kg. दुसरं वायर 6 किलोनी लोड केलेलं आहे. वायरिंग लेंथ ऑफ फर्स्ट वायर, त्याचं वायरिंग लेंथ पहिल्याचं किती आलेलं आहे की 60 सेंटीमीटर आणि वायरिंग लेंथ ऑफ सेकंड वी हॅव टू डिटरमाइन. ओके. आणि यामध्ये की दी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इज सेम ॲज दॅट ऑफ दी सेकंड वायर. म्हणजे हा प्रॉब्लेम पुन्हा कंप्लीट दिसेल तुम्हाला या ठिकाणी. असं असेल तर आपल्याला काय करायचं आहे की हे कॅल्क्युलेट करायचं आहे. बघूया आता आपण डिटेल बघूया यामध्ये. तुम्ही काही चिंता करू नका. यामध्ये बघा T1 दिलेलं आहे पहिल्या वायरसाठी 1.5 किलो. आता T म्हणजे काय टेन्शन म्हणजे m/g. m किती 1.5 किलो इंटू g म्हणजे काय ॲक्झलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. दुसऱ्या वायरसाठी T2 किती आहे 6 किलो. 6 गुणिले g m/g 6 g. L1 किती आलं 60 सेंटीमीटर म्हणजे 0.6 मीटर. L2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. बघूया आता आपल्याला फॉर्म्युला. सोनोमीटरचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. n = 1/2L √T/m हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. लॉ ऑफ वायब्रेटिंग स्ट्रिंगचा हा फॉर्म्युला आहे. व्हॉट इज L लेंथ ऑफ वायब्रेटिंग स्ट्रिंग, T इज अ टेन्शन अप्लाइड, m इज मास पर युनिट लेंथ. तर हा दुसरा फॉर्म्युला आहे. n = 1/2L √T/πr²ρ. r म्हणजे काय r इज द रेडियस ऑफ वायर, रो इज द डेन्सिटी ऑफ वायर. असं आहे. तर हाही आपण सॉल्व केलेला आहे लॉ ऑफ वायब्रेटिंग स्ट्रिंगमध्ये तुम्हाला माहीत आहे. तर मी या πr² ऐवजी मी हे घेतलं. हे म्हणजे काय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ वायर. सो √T/a⁻ρ हे आहे तसाच आहे. आता मी काय केलं हा मेन फॉर्म्युला घेतला या प्रॉब्लेमसाठी. हा प्रॉब्लेम महत्त्वाचा, हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. मग मी काय केलं दोन्ही तिथं या प्रॉब्लेममध्ये एकदा नीट बघा की या प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे. बघा 2 वायर आहे, सेम मटेरियल आहे म्हणजे सेम रो समान असणार आहे आणि सेम क्रॉस सेक्शन आहे, एरियाही समान असणार आहे म्हणजे ए आणि रो समान असणार आहे. आणि आपल्याला आणि दुसरं यामध्ये काय की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इज द सेम. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे 3 गोष्टी सेम असणार आहे. एक n1 = n2, दुसरं a आणि रो. हे बघा n1 = n2 पहिलं कंडिशन. दुसरं इथं a1 लिहिलं नाही, इथं a2 लिहिलं नाही म्हणजे हा दुसरं कंडिशन. इथं रो1 लिहिलं नाही, इथं रो2 लिहिलं नाही म्हणजे तिसरं कंडिशन. मी असं या प्रॉब्लेमवरून मी हे लिहिलेलं आहे. मग फक्त सॉल्व केलेलं आहे. इथं हा 2 कॅन्सल झालेला आहे. 1/L1 √T1 = 1/L2 √T2. मग L2 इकडे घेतलं. L2/L1 √T2/T1. L2 = L1 √T2/T1. L2 = L1 √T2 ची किंमत माहिती आहे 6G आणि डिवायडेड बाय 1.5G. जी गेट कॅन्सल. ॲक्झलेरेशन ड्यू टू गेट कॅन्सल होईल यामध्ये. 6 डिवायडेड बाय 1.5 सो भाग जातो 1.5 चोक 6 4 स्क्वेअर रूटचा 4 किती 2 येणार आहे. 2L1 L2 = 2L1 2 × 0.6 सो L2 =
1.2 मीटर हे आलेलं आहे. म्हणजे इथून हे एवढं या प्रॉब्लेमचा हा महत्त्वाचा घटक आहे. अलग लक्षात. सो थोडं हार्ड प्रॉब्लेम म्हणून मी घेतलेले आहे की अशा प्रकारची बोर्डाला विचारण्याची शक्यता आहे. अलग लक्षात की आज आपण एवढं घेतलेलं आहे की हा एक आणि हा एक. ठीक आहे. आपण समजलं का एवढं? आता या ठिकाणी तिसरा प्रॉब्लेम बघूया आपण. ए पाईप क्लोज्ड वन एंड कॅन प्रोड्यूस ओव्हरटोन फ्रिक्वेन्सी 640 हर्ट्ज, 896 हर्ट्ज, 1152 हर्ट्ज. कॅल्क्युलेट दी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. पाईप क्लोज ॲट वन एंड म्हणजे असा असतो. इथं नोड पॉईंट येतो आणि इथं अँटीनोड माहीत आहे, थोडं इथं वर येणार आहे. इथं एंड करेक्शन आपण निग्लेक्ट करूया. तर यामध्ये ओव्हरटोन्स दिलेले आहे 640, 896 आणि हे म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी यामध्ये दिलेलं नाही, तर ओव्हरटोन दिलेलं आहे. बघूया या ठिकाणी. तर पिथ ओव्हरटोनचा फॉर्म्युला असा आहे, तुम्ही जर अभ्यास केलेला असेल याचा, तर यामध्ये एन पी इज इक्वल टू 2p + 1 × n. एन म्हणजे काय? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. एन पी म्हणजे पिथ ओव्हरटोन म्हणजे फर्स्ट असेल फर्स्ट ओव्हरटोन, इथं पी इक्वल टू असेल सेकंड ओव्हरटोन. तर हा फॉर्म्युला आहे. तर त्या फॉर्म्युल्यामध्ये हात किती आहे हा जनरल लिहिला. नंतर इथं अजून एक दिलेलं आहे फ्रिक्वेन्सी 896. मी काय केलं एन पी + 1 केलेलं आहे, म्हणजे पीच्या ऐवजी p + 1. मग इथं 2 × p + 1 प्लस हे 1 आहे तसंच इंटू एन. एन इज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. एन पी + 1 इज इक्वल टू 2p. हे सॉल्व केलं 2p + 2 आणि हे +1 आहे तसाच इंटू एन. म्हणजे काय तयार झालेलं आहे 2p + 2 + 1 दॅट इज 3. 2p + 3 इंटू एन. हा झाला एन पी + 1. मग हा एक इक्वेशन, हा पहिला इक्वेशन. दोघांचा काय घेतला मी? रेशो घेतला म्हणजे भागाकार घेतला. इथं बघा एन पी + 1 अपॉन एन पी. सो 2p + 3 एन आणि 2p + 1 इंटू एन. मग एन कॅन्सल. मग ही जी व्हॅल्यू लिहिलेली आहे 896 प्रॉब्लेममध्ये आहे आणि स्टार्टिंगचा जो पिथ ओव्हरटोन तो 640 आहे आणि हे 2 सॉल्व केलं. याचा भागाकार 1.4 येतं. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं हे 1.4 × 2p + 1 इज इक्वल टू 2p + 3. मग हे मल्टिप्लाय केलं 1.4 × 2 2.8p. हे 1.4 × 1 1.4 2p + 3. मग 2p याला इकडं आणलं 2.8p - 2p इक्वल टू 3 - 1.4. हे आलं 1.6. हे आलं 0.8p. p इक्वल टू 1.6 अपॉन 0.8. p इक्वल टू 2. मग हे p इक्वल टू 2 आल्यानंतर म्हणजे याचा अर्थ काय की द गिवन फ्रिक्वेन्सी करस्पॉन्डिंग टू दी सेकंड, थर्ड अँड फोर्थ ओव्हरटोन. म्हणजे हा जो आहे पिथ ओव्हरटोन गिवन फ्रिक्वेन्सी तो काय सेकंड, थर्ड आणि फोर्थ ओव्हरटोनसाठी आहे. म्हणून मी काय घेतलं की बाबा हा फॉर्म्युला जो आहे एन पी, बघाचा जो का फॉर्म्युला होता इथं एन पी इक्वल टू p + 1 इंटू एन. तर मी एन पी इथं घेतलेला आहे. एन पीच्या ऐवजी किती p इक्वल टू 2 घेतलं. 2 × 2 + 1 इंटू एन. आता n2 इज इक्वल टू 5n झाला. 2 × 2 + 1 म्हणजे 5 झाला इंटू एन. मग इथं n2 मी काय घेतलं आहे की हे आहे सेकंड ओव्हरटोन. मग सेकंड ओव्हरटोन या ठिकाणी रिअल किती आलेलं आहे म्हणजे सेकंड ओव्हरटोनपासून सुरू होणार आहेत सर्व, म्हणजे p इक्वल टू 2 आलेलं आहे. म्हणजे प्रॉब्लेममध्ये जो दिलेला आहे सेकंड आहे, मग नंतर ना तो कितवा आहे थर्ड आहे आणि फोर्थ आहे. म्हणजे हे जे 640 दिलेलं आहे हे सेकंड आहे आणि हे थर्ड आहे आणि हे फोर्थ आहे. मग मी सेकंड घेतलं या ठिकाणी या प्रॉब्लेमवरून. n2 इक्वल टू 5n. n2ची किंमत 640 इंटू इक्वल टू 5n आणि 640 डिवाइडेड बाय 5 हे केलं त्याचं उत्तर येतं 128. भागाकार केलं n इक्वल टू. तर n इज इक्वल टू 128 युनिट काय हर्ट्ज.
एन इज इक्वल टू 128 हर्ट्ज. आलं का लक्षात? काय नाही, यामध्ये फक्त मी हा फॉर्म्युला थेरीचा अप्लाय केला आणि दुसरं नेक्स्ट 680 दुसरा आला, मला माहीत नाही तो किती आहे, त्याला P+1 मानलं, तो सॉल्व केला, त्याचाही एक इक्वेशन, पहिल्याचं एक इक्वेशन, दोघांचं मी काय केलं, भागाकार केला आणि व्हॅल्यू ऑफ पी काढलं. व्हॅल्यू ऑफ पी किती आलं, 2 आला. तो 2 म्हणजे काय, म्हणजे प्रॉब्लेम हे गिवन सेकंड ओव्हरटर्नपासून सुरू आहे. 640ची व्हॅल्यू किती, सेकंड ओव्हरटर्न, नंतर 896ची व्हॅल्यू किती, थर्ड ओव्हरटर्न, आणि 1152ची व्हॅल्यू किती, फोर्थ ओव्हरटर्न असं आहे. म्हणजे N2ची व्हॅल्यू किती, नक्की किती घ्यायचं, मग 640 घेतलं मी आणि सॉल्व केला. तर N किती आलं, N म्हणजे काय, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आलं. आलं का लक्षात? अशा पद्धतीनं हे सर्व हा 3 प्रॉब्लेम आहे. क्लिअर? समजलं काय तुम्हाला हे सर्व? ठीक आहे, आज आपण इथंच थांबूया. बघा हे सर्व व्यवस्थित आहे.